नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 10वा धडा आहे त्याचं नाव काय? ठेस. काय आहे त्याचं नाव? ठेस. आणि हा धड्याचा हा पहिला सीझन आहे. कोणता? पहिला. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे. हे काय आहे? एक पूरक पठण आहे. काय आहे? पूरक पठण. यांचं लेखकाचं नाव काय? फणीश्वरनाथ रेणू. काय आहे? फणीश्वरनाथ रेणू. आता आपण यांचा परिचय बघणार आहे. बघा. जन्म 1921 पूर्णिया बिहार. मृत्यू 1977. परिचय हिंदी कथा धारा का रुख बदलने वाले फणीश्वरनाथ रेणु जी को आजादी के बाद प्रेमचंद की संज्ञा दी जाती है। आपकी कहानियों और उपन्यासों में आंचलिक जीवन की धुन, गंध, लय, ताल, सुर, सुंदरता, करूपता स्पष्ट रूप से दिखाई पड़ती है। आपकी भाषा शैली एक जादुई असर मिलता है। प्रमुख कृतियां मेला, आंचल, परती, परिकथा, जुलूस, उपन्यास, एक आदमी, रात्रि की महक, ठुमरी, अच्छे आदमी, कथा संग्रह, ऋण, जलधन, जल, नेपाली क्रांति कथा आदि है। गद्य संबंधी प्रस्तुत आंचलिक कहानी बिहार के ग्रामीण जीवन पर आधारित है। इस कहानी के माध्यम से कथाकार ने ग्रामीण जीवन, सामाजिक संबंध, कारीगरी, कारीगरों के स्वाभिमान आदि को बड़े ही सुंदर ढंग से विचित्र किया है। इथे जे कवी आहे फणीश्वरनाथ रेणू यांनी काय दिलेले आहे? जे कारीगर आहे, कोणता पण कारीगर जो आहे ते ग्रामीण जीवनात आपली जीवनात का त्यांची कारिगिरी आपल्याला समजून घेणार पाहिजे हा दिले आहे आणि खूपच सुंदर ढंग चित्रित केलेले आहेत. तर चला बघूया. खेती बाड़ी के समय गांव के किसान सिंचन की गिनती नहीं करते. जेव्हा शेती करायचं आहे असा कामानुसार असा वेळा गाव म्हणजे गावात एक किसान आहे त्याचं नाव काय? सिंचन. यांची गिनती नाही करते. का नाही करते? चला बघूया. लोग उसको बेकार नहीं बेगार समजते. जे लोक आहे त्यांना बेकार नाही बेगार समजते. असा का समजते? चला. इसलिए खेत खलिहान की मजदूरी के लिए कोई नहीं बुलाने जाता. इतकं जे खेळ खतियान म्हणजे जे शेती करायचं आहे यासाठी कोणीही त्याला बोलवत नव्हतं. हे सिंचन को कोणाला? सिंचनला. क्या होगा उसको बुलाकर? आणि असं प्रश्न पडते की का तिला बोलवले? कारण ते काहीही कार्य नाही करते. कळलं ना तुम्हाला? ते काहीही कार्य न करते. दूसरे मजदूर खेत पहुंचकर 1/3 काम कर चुके होंगे तब कहीं सिंचन राय हाथ में खुरपी डुलाता हुआ दिखाई पडेगा. आणि खूपच गोष्टी छान म्हणाली आहे मस्करी की दुसरा जे मजदूर आहेत ते शेतवर पोहोचून त्या 1/3 म्हणजे 1/3 काम केलेले होते. 1/3 काम त्याचा झाले आहेत. मग कुठे सिंचन जे आहे ते आपले कुदाल, खुरपी म्हणजे जे हतियार आहे त्याला घेऊन यायचा आणि कुठेतरी दिसला आहे असं आपल्याला दिसत आहे. असा पगडंडी पर तोल तोल कर पाव रखता हुआ धीरे धीरे मुफ्त में मजदूरी देनी हो तो और बात है. आणि खूपच धीरे धीरे म्हणजे खूपच हळूहळू येते आणि त्या पगडंडीचा रास्ता माप तोल करून किती आहे किती नाही असं माप तोल करून खूपच हळूहळू मुफ्त म्हणजे मुफ्त मजदूरी तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्ही यांना बोलवा असं म्हणाले आहे. आज सिंचन को मुफ्तखोर कामचोर या चटोर कहले कोई. आज त्याला कोणीही मुफ्तखोर किंवा कामचोर असं चटोर म्हणजे खूप ज खात असतात त्यांना म्हणतात चटोर केले. परंतु एक समय था जब उसकी मड़ैया के पास बापू लोगों की सवारियां बंधी रहती थी. अजून असा पण एक वेळ होता जेव्हा लोक तिचे झोपडीवर येतात आणि काय काय बनवायचं आहे काय काय नाही असं खूप लोक मोठ्या माणूस मोठा माणूस म्हणजे खूपच मोठे जो आहेत त्यातून येते आणि त्यांचे सवारिया त्यांचे जे गाडी वगैरे होते ते त्याच्या घरासमोर उभे होते. उसे लोग पूछते ही नहीं थे. त्यांना कोणीही विचार नाही करत होता. उसकी खुशामत भी करते थे. त्यांची खुशामत म्हणजे त्याला काय हवे ते पण तिला देत होते. अरे सिंचन भाई अब तो तुम्हारे ही हाथ में ये कारीगर रह गई सारे इलाके में. आणि काय म्हणत आहे
की हा सर्व इलाकाला फक्त तुम्ही आहे, त्याच्या हातावर ही कारीगर राहिली आहे, असं पण बोलत होतं. एक दिन का समय निकाल कर चलो, एक दिवसात तुम्ही वेळ काढा आणि चला, असं म्हणतात. बड़े भैया की चिट्ठी आई है, शहर से स्टेशन से एक जोडा चिक बनवाकर भेज दे. तर तो म्हणाला, जो मोठा भाऊ आहे त्याचं पत्र आलेले आहे, तुम्ही शहरातून पत्र आले आहेत की स्टेशन याचा कडे एक चिक बनवून दे. चिक म्हणजे चटई, असं बनवून दे. मुझे याद है कि मेरी माँ जब कभी सिरचन को बुलाने के लिए कहती, मैं पहले ही पूछ लेता, भोग क्या क्या लगेगा. मला हे लेखक काय म्हणाले, मला हे आठवण आहे की जेव्हा माझी आई मला बोलत होते की सिरचनला बोलून घे, तर मी त्यांना पहिला हा प्रश्न विचारते की भोग काय काय खाणार, म्हणजे काय काय खाणार आहे, त्यांना काय काय तू देणार आहे खायला, असा प्रश्न आहे. अजून बघूया. माँ हंसकर कहती, जा जा बेचारा, मेरे काम में पूजा भोग की बात नहीं उठाता कभी. तेवढ्यात माँ हसून म्हणाली, जा जा बेचाऱ्याला घेऊन ये, ते माझ्या कामात कधीही पूजा भोग असा काही विचार करत नाही. पड़ोसी गांव के पंचानन चौधरी के छोटे लड़के को एक बार मेरे सामने ही बेपानी कर दिया था सिरचन ने. तेवढ्यात तो म्हणाला, जे माझे पडोसी गाव, जे म्हणजे पडोसी म्हणजे जे आसपास राहतात, त्यांचे एक पंचानन चौधरी नावाचा एक त्यांचा लहान म्हणजे छोटा मुलगा होता, त्याला सिरचनने बेपानी केले, म्हणजे त्याचा खूपच रागाने बोलले. असा, तुम्हारी भाभी नाखून से खाट कर तरकारी परोसती है. तेवढ्यात काय म्हणाले होते की तुमची जे वहिनी आहे ते नखापासून खाटून जे तरकारी म्हणजे सब्जी जे आहे ते परोसन करते आहे. और इमली का रस डालकर कड़ी तो हम मामूली लोगों की घरवालियां बनाती है. आणि जे कढी आहे त्यातून इमलीचा रसा टाकला आहे, हे सगळं तो आम्ही करते, जे आम्ही गरीब लोक आहे हे आम्ही सगळं करते, तुम्ही का करते, असं त्यांनी बोलले. तुम्हारी भाभी ने कहां से बनाना सीखा, आणि तुमची जी वहिनी आहे ती कुठून बनवून आणलेली आहे, कुठे शिकली आहे, मला सांगा, असं पण त्यांनी बोलले. इसलिए सेशन को बुलाने के पहले मैं माँ से पूछ लेता हूँ. तेवढ्यात लेखक म्हणाले की जेव्हा सिरचनला बोलायचं होतं तेव्हा मी आईला विचारते हे सगळं. सिरचन को देखते ही माँ हुसलकर कहती, आओ सिरचन. तेवढ्यात सिरचन आले आणि माँ हुसलकर म्हणजे आनंदी होऊन त्याला म्हणते, ये ग, आज नेतू मत रही थी तुम्हारी याद आ गई. आज नेतू म्हणजे की माखन जे करत होते ते तुमची आठवण आली. घी की खरवण के साथ चूड़ा तुमको बहुत पसंद है ना. घी, जेव्हा घी काढते तेव्हा ज्याचे रस असतात त्यांचा समोर पोहा, चूड़ा म्हणजे पोहा, हे जाणून तू खाते, त्याला खूपच आवडते ना. और बड़ी बेटी ने ससुराल से संवाद भेजा, आणि म्हणाली जी मोठी बहीण आहे, मोठी जे बहीण बघा, आणि काय म्हणाली, जे मोठी मुलगी आहे त्याने आपल्या ससुरालतून संवाद भेजली आहे. संवाद म्हणजे पत्र किंवा बोलणी भेजली आहे की उनकी ननंद रूठी हुई है मोती की शीतलपाटी के लिए. त्याची जे ननंद आहे ती रुसली आहे, कशासाठी, मोतीची सिलपट म्हणजे मोतीची चटईसाठी. सिरचन अपनी पनियाने जीभ को संभालकर हसता, आणि सिरचनच्या हसू आले आणि त्या पनियाने म्हणजे जीभ जे आहे त्याचं पाणी फिरत होता, कारण त्याला आलच येत होता, आणि हसून म्हणाले, घी की सोंधी सुगंध सुंकर ही आ रहा हूं. तर तो म्हणाले, जे घी आहे त्याचे सुगंध सुगून मी इथे आले आहे. का की नहीं तो इस शादी ब्याह के मौसम में दम मारने की छुट्टी कहाँ मिलती है. आणि तेवढ्यात का की इथे जे शादीचे ब्याह म्हणजे लग्नाचं कार्य आहे त्यामध्ये मला वेळ कुठे भेटते, असं त्यांनी म्हणाले. सिरचन जाती का कारीगर है. सिरचन हा जातीचा काय आहे, कारीगर आहे. मैंने घंटों बैठकर उसके काम करने के ढंग को देखा है. तेवढ्यात तो काय म्हणाले, मी वेळ म्हणजे 1 तास बसून त्याचं काम कसे करते हे मी बघत आहे किंवा बघणार आहे. आणि एक एक मोती और पटेर के हाथ में लेकर बड़े जतन से उसकी कुच्ची बनाता है. एका एक मोती घेऊन त्याचं पटरेवर बसून हात वर त्याचं एक एक बुटर बनवत जाता है. फिर कुच्चियों को रंगने से लेकर सुतली सुलझाने में पूरा दिन समा, आणि त्या कुचलीला रंगायचा आणि त्या सुतली सुलझण म्हणजे सुतलीचं एकमेकाशी एक जुडत जातात, त्याला एक एक करून बाहेर काढताना मी ही बघितले आहे, आणि त्यापर्यंत ते काम पूर्ण करते.
आणि एक दिवसात दिन समाप्त होऊन जाते। काम करते समय उसकी तन्मयता में जरा भी बाधा पडी की घेऊन साप की तरह फुफकार कर उठताय आणि जेव्हा ते काम करते त्या कामात तुम्ही त्यांना काहीही म्हणतात तेव्हा ते काय करते जसं साप असतात घेऊन म्हणजे हा रंगाच्या ते फुफकार कर उठून जाते तसंच हे होते। फिर किसी दूसरे से करवा लीजिए काम सिरचन मुंह जोर हे कामचोर नाही। तेवढ्यात तो म्हणते की काही दुसऱ्या लोकांना हा काम द्या मी नाही करणार आणि ते मुंहजोर आहे मतलब खूपच बोलते पण कामचोर नहीं आहे। बिना मजदूरी के पेट भर भात पर काम करने वाला कारीगर दूध में कोई मिठाई ना मिले तो कोई बात नहीं किंतु बाद में जरा भी झाला वह नहीं बर्दाश्त कर सकता आणि बिना मजदूरी घेऊन भात खाऊन हा कार्य करणारा कारीगर दूध किंवा मिठाई नाही भेटला शिवाय कारण त्याचं जे बातमी आहे त्या बातमीमध्ये तुम्ही काहीही बोलला तर त्याला बर्दाश्त होऊ शकत नाही। सिरचन को लोग चटोर भी समजते। सिरचन यांना लोक चटोर चटोर म्हणजे खूप जे खायचं असतात त्याला चव असतात खायचा त्याला म्हणतात। तली बघारी हुई तरकारी दही की कड़ी मलाई वाले दूध इनका प्रबंध पहिले ही कर लो आणि इथे काय म्हणाय तली म्हणजे फ्राय किंवा तळलेले तळलेले सब्जी दही कड़ी मलाई वडे दूध हे सगळं त्यांचा प्रबंध केलेला। तब सिरचन को बुलाओ तब दुम हिलाता हुआ हाजिर होगा तेव्हा तुम्ही सिरचनला बोलवू आणि त्यात तो दुम हलवून येत होता। खाने पीने की चिकनाई की कमी हुई की काम की सारी चिकनाई खत्म तेवढा खाणे किंवा पिण्याचा हात तुम्ही कमी केला तर कामात बी कमी झालेल्या आहेत असा। काम अधुरा रखकर उठ खड़ा हुआ तेवढ्यात ते काम जे अजून अर्धे आहे ते रखून उभे राहिला होता असं। आज तो अधक पाली दर्द से माथा टंटना रहा है थोड़ा सा रह गया कि किसी दिन आकर पूरा कर दूंगा किसी दिन माने कभी नहीं तेवढा तो का मला अर्ध कपाळी म्हणजे आधा कपाट जे हे दुखत आहे आणि थोड्या वेळाने मी येऊन हा पूर्ण करत आहे पण त्या थोड्या वेळाने येऊन हे कधीही वेळ घेत नाही असं म्हणाले आहे। मोती घास पटरे की रंगीन शीतल पाटी बांस की तितलियों की झिलमिलाती चीख सतरंगे डोर के मोड़े भूसी चुन्नी रखने के लिए मूछ की रस्सी के बड़े बड़े जाले हलवाइयों के लिए लाल के सूखे पत्तों की छत्री टोपी तथा इसी तरह बहुत से काम है। इथे काय म्हणाले आहे की मोती घास आणि पटरी त्यांच्या रंगीन शीतल पाटी बांसची चितल्या चिमकलेती चीक सतरंगी डोर मोड़ी भुंसी रखने की मूंज म्हणजे खूपच रखण्याची जागा रस्सीचे बडे बडे रस्सीचे जाल बनवते ते हलवाले ताल की सुके पत्ते आणि छत्री टोपी असं वेगवेगळे ते काम करत होता जिने सिरचन की सेवा गाव में और कोई नहीं करता आणि यात सिरचन ही केलेले होते गावात कोणीही असा माणूस नाही आहेत की जे हे कार्य करत आहे। ये दूसरी बात है कि अब गांव में ऐसे कामों को बेकाम काम समजते हैं लोग। आता हे पण खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे की हा गावाचा हा जो कार्य आहे त्याला काय म्हणतात बेकाम म्हणजे काहीही ते उपयुक्त नाही असा। बेकाम का भी जिसकी मजदूरी में अनाजा या पैसे देने की कोई जरूरत नहीं है म्हणजे ज्याची मजुरी होती त्याला पैसे नाही द्यायचं असा। पेट भर खिला दो काम पूरा होने पर एकात पुराना धुराना कपड़ा देकर विदा करो वो कुछ भी नहीं बोलेगा आणि काय म्हणाले की जेव्हा काम खत्म होते पूर्ण होते म्हणजे तेव्हा तुम्ही त्यांना जेवण द्या आणि जेवण करताना एक पुराने म्हणजे खूपच पुराने कपडे पण द्या ते खूपच झाले असा। कुछ भी नहीं बोलेगा ऐसी बात नहीं सिरचन को बुलाने वाले जानते हैं कि सिरचन बात करने में भी कारगर है। सिरचन काहीही नाही बोललं असं नाही ज्यांना हे माहित आहे की ज्या लोकांनी त्यांना बोलवते त्यांना हे माहित आहे की सिरचन हे कारगर आहे आपल्या कार्यासाठी आणि बोलण्यासाठी पण हे कारगर आहे। महाजन टोले के भंजू महाजन की बेटी सिरचन की बात सुनकर तिलमिला उठी थी। ठहरो मैं माँ से जाकर कहती हूँ इतनी बड़ी बात आणि जे महाजन आहे त्यांचे टोलेचे भज्जू महाजन यांची जी मुलगी होती ते सिरचनच्या बातमीचं खूपच तिलमिल होती मतलब खूपच क्रोध आला होता आणि काय सांगितली मी जाणार आहे आणि आईला बोलणार आहे। बड़ी बात है कि बिटिया बड़े लोग की इस बात ही बड़ी होती है आणि तो काय म्हणाला होते मोठ्या मुलांचा मोठ्या घरांची मोठी मुलगीचं बात ही खूपच वेगळी आहे। नहीं तो दिन 2-3 पटेर की पटियों का काम सिर्फ खेसारी का सत्तू खिलाकर कोई करवाए भला। काय म्हणाले जे 2-3 पटेर यांची जे कामे आहे या कामाची तुम्ही काय मला दिले आहे फक्त सत्तू आणि सत्तू करायचं हे फक्त काम आहेत का असं म्हणाले। ये तुम्हारी माँ ही कर सकती हे कोण करत आहे तुमची आईच हे सगळं करत असणार।
बबुनी शीर्षन्या मुस्कुराकर जवाब दिया. बबुनी म्हणजे मुलगी. आणि ते म्हणाले बबुनी. हा हसून आनंदाने तिने हा जवाब दिले. इस बार मेरी सबसे छोटी बहन पहली बार ससुराल जा रही थी. आणि लेखक काय म्हणाले, यावेळी माझे सबसे लहान जी बहीण आहे ते ससुराल चालली होती. मानू के दुल्हे ने पहले ही बड़ी भाभी से लिखकर चेतावनी दे दी थी. तेवढ्यात जे मानू आहे त्याचे जे दुल्हे त्यांचा जो नवरा आहे त्यांनी चिठ्ठीवर लिहिलं होतं आपली बहिणीला. काय लिहिले होते, कोणती चेतावणी लिहिली होती, चला बघूया. तर आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो की जे कार्य आहे ते फक्त कार्य नाही, एक गोष्टी आहे. बघा, जे चित्रकार आहे, जे लेखक आहे, हे सगळं जो कार्य करतात, हे सगळं जो कार्य करतात, हे सगळ्या कारागिरांचे कार्य असतात. जेव्हा हे कार्य करताना लोकांना असं वाटते की हे छोटे आहे किंवा बडे आहे, असं नाही. त्या कारागिरीचा तुम्ही आनंद घेऊया आणि त्यांचा बातमी कसा होते कसा नाही हे पण करूया.